तुमच्यावरती टीका होते त्या टीकेकडे मी थोडंसं येऊ इच्छितो, कारण सगळ्यांच्या मनात तो प्रश्न असेल की ज्या वेळेला गव्हर्नमेंट फॉर्मेशन झालं, जुनं सरकारही त्यावेळेला पडलेलं होतं, त्यावेळेला अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी आपल्यावरती करण्यात आलेल्या होत्या. त्याला तुम्ही सामोरं कसं गेलात आणि ज्या प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर होते की खरा पक्ष कोणाचा, सत्ता नेमकी कुणाची, या संदर्भातले प्रश्न सोडवताना रेफरन्सेस तुमच्याकडे काय होते? खऱ्या अर्थाने मी टीका आणि टिप्पणी दोघांवरती लक्ष दिलं नाही, म्हणूनच योग्य निर्णय देऊ शकलो. बरं. कदाचित त्या टीका आणि टिप्पण्या केवळ माझं लक्ष विचलित करून कुठच्या तरी दबाव माझ्या निर्णय प्रक्रियेवर आणण्यासाठी केल्या गेल्या असतील, आणि त्यामुळे माझा हा मित्रांना साथींना हाच सल्ला असेल की आपण जेव्हा एखादी भूमिका बजावत असतात ज्याच्यावरती इतरांचंही लक्ष असतं, त्यावेळेला निष्पक्ष जेव्हा आपल्याला भूमिका घ्यायची असतील त्यावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका टिप्पणींवरती मुळीच लक्ष देऊ नकात. आणि मी तेच केलं. आणि मी जो निर्णय दिला तो निर्णय किती शाश्वत आहे, किती योग्य आहे, या संदर्भात आता कोर्टात याचिका आहे. कोर्ट निर्णय घेईलच, कारण कुठच्याही लीगल प्रोसेसमधनं जेव्हा एखादा निर्णय दिला जातो त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू ची प्रोव्हिजन आपल्या संविधानात आहे. आणि म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत आता सुप्रीम कोर्ट अध्यक्षांच्या निर्णया संदर्भात जी याचिका फाईल झाली आहे त्यावरती निर्णय घेईल. पण मला विचारलं तर मला संपूर्ण खात्री आहे की तो निर्णय शाश्वत आहे, सस्टेनेबल आहे, टेनेबल इन लॉ आहे, आणि म्हणूनच त्या निर्णयात कुठचाही बदल होईल असं मला वाटत नाही. आणि हा निर्णय संसदीय लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळात उपयोगी ठरेल.